आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्या किचनमध्ये। आजचा मेनू आहे सुरमई फ्राय। चल तर बघूया। प्रथम आपण सुरमई घेतलेली आहे, ती चांगल्या प्रकारे धुवावी। त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे धुवून झाल्यावरती त्यानंतर त्याला लागणारे काही मसाले आहेत। मिरची, लिंबू, आलं, लसूण, काली मिरी, 2 लवंग, धने, जिरे व त्याचबरोबर थोडे तांदूळ यासाठी घेतलेले आहेत आपण की त्याला खरवसपणा जास्त यावा, कुरकुरीत होवे यासाठी आपण ते घेतलेले आहेत। आपण ही मिरची भिजत टाकलेली आहे 10 मिनिटांसाठी। त्यामध्ये बघा पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे व त्याचबरोबर जे आपण काली मिरी, 2 लवंग जास्त घेतली नाही तरी चालेल, कारण की तिखट काही काहींना आवडत नाही, काही काहींना आवडतं, त्याप्रमाणे आपण प्रमाणात घ्यावे। धने घ्यावे, त्याचबरोबर जिरे टाकावे। धने टाकून जिरे टाकावे व त्यानंतर ते तांदूळ टाकावे। तांदूळ यासाठीच टाकतो की आपली मच्छी आहे ती कुरकुरीत थोडी व्हावी, यासाठी त्यामध्ये आपण टाकावे। हे 10-15 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवूया। हे झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी आपण ते साईडला ठेवून देऊया। त्यानंतर आले लसणाची पेस्ट बनवून आपण जे आपण मच्छी साफ केलेली आहे त्याला लावूया आणि ही सर्वीकडे लावून घ्यायची। दोन्ही बाजूनी लावून घेतली आणि त्याचबरोबर सर्वीकडे लावली, उत्तम प्रमाणे लावायला पाहिजे। व त्यानंतर लिंबू टाकावे चवीनुसार। मी 1 लिंबू घेतलेला आहे यासाठी, आणि त्याच्या चवीनुसार मीठ टाकावे। मीठ टाकून त्याला लावून आपण फक्त ठेवायचं आहे 10-15 मिनिटांसाठी बाजूला। तोपर्यंत आपण पुढची रेसिपी बघूया। हळद लावायचं आहे आणि आपल्याकडे गरम मसाला असेल तो टाकायचा आहे थोडा किंचित, कारण आपण मिरची तर वापरलेलीच आहे, त्यामुळे तिखट होऊ नये। थोडासा मसाला टाकायचा आहे आपल्याला, घरगुती मसाला थोडा एकदम किंचित। ते टाकून झाल्यावरती आपल्या मॅरिनेटसाठी मच्छी ठेवायची आणि जो आपण 10-15 मिनिटांसाठी मसाला ठेवला होता, मिरची, जिरं, धने, याची आपण पेस्ट बनवणार आहे आणि ही पेस्ट एकदम बारीक झाली पाहिजे, त्याप्रमाणे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यावी। आणि ही पेस्ट, हे बघा, ही पेस्ट अशी होते। आणि जे आपण 10-15 मिनिटांसाठी मच्छी ठेवली होती साईडला सुरमई, ती सुरमईला आपण मस्तपैकी लावायची दोन्ही साईडून। हे बघा आपल्यासमोर मच्छी आहे, दोन्ही साईडून मस्त त्याला लावून घेऊया आपण। सर्व लावून झाल्यावरती हे बघा चारी बाजूने बघायचं लागले काय मच्छीला। त्यानंतर आपल्याला काही लागणार आहे, आपण घेतलं आहे त्याला फ्राय करण्यासाठी। हे बघा रवा आणि हा तांदळाचं पीठ। रवा याच्यासाठी आणि तांदळाचं पीठ कारण की थोडा कुरकुरीतपणा व्हावा आणि खुसखुशीत लावावी आपली सुरमई, त्यासाठी। आणि दोन्ही मिक्स करून घ्यावे, मस्त चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे, कारण की मच्छीला ते बरोबर लागलं पाहिजे। तेल तापलं का बघायचं, पॅनमध्ये तेल ठेवून तेल तापलं का बघायचं। एक आणि गॅस थोडा कमी करायचं स्टार्टिंगला। लहान मुलं खात नसतील तर मसाला थोडा काढला तरी चालेल,
आणि मसाला तिखट नसतो, आपण चवीनुसार टाकलेला आहे. आणि ती मिरची वापरलेली आहे ती बेडगी मिरची चालू शकते, शंकेश्वरी मिरची चालू शकते. आपल्याला ती फक्त 10 मिनटं ठेवायची आहे फक्त. आता आपली मच्छी तयार होईल लवकर आणि आपण त्याचा खाण्याचा स्वाद लवकरच घेणार आहोत. थोडा आपण बघायचं कारण की खाली करपू नये मच्छी, यासाठी आपण बघायचं. मच्छी आता 10 मिनटं 5-10 मिनटं, जास्तीत जास्त आपल्याला मच्छी फ्राय होण्यासाठी 20 मिनटं तर लागतातच. 20-25 मिनटं थोडं कमी गॅसवर ठेवलं, चांगलं शिजवून द्यावी मच्छीला. हे बघा आपण खाण्यासाठी सज्ज झालं. आपण भाकरीसोबत वड्यासोबत खाऊ शकतो. अशा नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर आपण एंजल दिवे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.